राजभवन गजबजलेल्या मुंबईतलं शांत ठिकाण. अर्थात हे ठिकाण जितकं शांत आणि निवांत वाटतं तितकंच ते महत्त्वाचं सुद्धा आहे. सत्ता स्थापनेच्या हालचाली असतील, शपथविधी असतील किंवा बरंच काय काय. राजभवनाच्या भिंती इतिहास घडतानाच्या साक्षीदार. पण याच भिंतींनी एक रहस्य सुद्धा अनुभवलं. एक असं गूढ ज्याच्या साक्षीदार राजभवनाच्या भिंती, राजभवनाजवळचा समुद्र होता. असं गूढ जे उलगडलं पण 13 वर्षांनी. हे गूढ होतं एका हत्येचं. अशी हत्या ज्यात खून कुणाचा झाला आहे हे पोलिसांना माहीत होतं. खून कुणी केला असेल याचा पक्का संशय सुद्धा होता. काही नव्हतं तर संशयाच्या पलीकडची माहिती. पोलिसांनी कुणालाच अटक केली नव्हती. केसचा उलगडा झाला नव्हता. मग 13 वर्षांनी नेमकं काय घडलं की केस सुटली? निवडणुकांचं या केसशी काय कनेक्शन होतं? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. साल 2006, महिना मार्चचा, 6 तारखेचा दिवस, वेळ साधारण 8 वाजताची. महाराष्ट्राच्या राजभवनाच्या लोअर गेटवर राज्य राखीव दलातले पोलीस कॉन्स्टेबल सर्जेराव पाटील बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यांनी आपले सहकारी कॉन्स्टेबल दत्तात्रय लाड यांना बोलवून घेतलं आणि समुद्राकडे बोट दाखवलं. राजभवनाजवळच्या समुद्रात पाटील यांना एक गोष्ट तरंगताना दिसत होती. या दोघांनी ती गोष्ट किनाऱ्यावर येण्याची वाट पाहिली. सुरुवातीला एखादं बंडल किंवा पोता असावं असं वाटणारी ती गोष्ट किनाऱ्याजवळ येताना आणखी मोठी दिसू लागली. या दोघांनी नेमकं काय आहे हे तपासलं तर त्यात होता एक मृतदेह. या मृतदेहाची ओळख पटवणं ही सुद्धा अवघड गोष्ट होती, कारण मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते. मृतदेह बराच वेळ पाण्यात होता, पण त्यातून पोलिसांना क्लू सापडला. या मृतदेहाच्या डोक्यावर एक टॅटू होता, ओम हे अक्षर असलेला. पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतली. त्यानंतर मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करण्यात आली. मृतदेह कुणाचा आहे, तो इकडे कसा आला, खून केला कोणी, अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं पोलिसांना शोधायची होती. पोलिसांनी सुरुवात केली बॉडी कुणाची आहे हे शोधण्यापासून. मलबार हिल पोलीस स्टेशननं मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याच्या आसपास असलेल्या सगळ्या पोलीस स्टेशनला अलर्ट केलं. कुठं मिसिंगची तक्रार आली आहे का याचा तपास सुरू केला. मृतदेहाचे डिटेल्स पोलिसांनी माध्यमांमध्ये दिले, काही फोटोज सुद्धा दिले. तेव्हा ना सोशल मीडिया आणि ना मोबाईलचं वारं. टेक्निकल तपास करायला सुद्धा प्रचंड मर्यादा होत्या. पण पोलिसांनी फोटो आणि माहिती माध्यमांमध्ये देणं महत्त्वाचं ठरलं, कारण त्यावरूनच पोलिसांना क्लू मिळाला. पोलिसांकडे 2 माणसं आली आणि त्यांनी सांगितलं, हा मृतदेह आमच्या मेव्हण्याचा आहे. नाव रणसिंग उर्फ करणसिंग वाल्मिकी. रणसिंग वाल्मिकी हा मूळचा उत्तर प्रदेशचा. उत्तर प्रदेशच्या अनेक तरुणांप्रमाणे तो सुद्धा कामाच्या शोधात मुंबईत आला. 2005 मध्ये त्याला मुंबईच्याच मलबार हिल भागात एका बिल्डिंगमध्ये सफाई कर्मचाऱ्याचं काम मिळालं. काम तात्पुरत्या स्वरूपाचं होतं, पण रणसिंगचं काम बघून त्याला हे काम कंटिन्यू करण्यासाठी सांगण्यात आलं. साहजिकच तो मुंबईत सेटल झाला. पण वर्षभर आधी उत्तर प्रदेशमधून मुंबईत आलेल्या तरुणाचं खून कशाला कोण करेल असा प्रश्न होता. पण पोलिसांना पुढचा क्लू दिला मृतदेह ओळखणाऱ्या 2 तरुणांनी. त्यांनी सांगितलं की रणसिंग वाल्मिकीच्या खुनाचा संशय आम्हाला सतपाल वाल्मिकी आणि त्याच्या भावांवर आहे. सतपाल आणि त्याचे भाऊ सुद्धा उत्तर प्रदेशचे, मुंबईत कामासाठी आलेले. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा मुंबईत शोध घेतला. पण ज्यांच्यावर संशय होता त्यातला एकही माणूस मुंबईत नव्हता. वाल्मिकी आणि त्याच्या भावांवर संशय वाढण्यासाठी हीच गोष्ट पुरेशी होती, कारण जर त्यांनी गुन्हा केला नसता तर मुंबई सोडण्याचं कारण त्यांच्याकडे नव्हतं. आणि मुंबई सोडून त्यांनी आपण किरकोळ गुन्हेगार आहोत हे सुद्धा दाखवून दिलं. सतपाल आणि त्याचे भाऊ मुंबईत नसल्याचं बघून पोलीस उत्तर प्रदेशला त्यांच्या गावी गेले. तिथं जोर लावून तपास सुद्धा केला, पण पोलिसांना कुणाचाच क्लू सापडला नाही. रणसिंगच्या मेव्हण्यांनी दिलेली माहिती वगळता पोलिसांकडे इतर काहीच लीड नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट सादर केला, जो न्यायालयाकडून मान्य करण्यात आला आणि कागदोपत्री ही केस बंद झाली. राजभवन हे महाराष्ट्रातलं महत्त्वाचं ठिकाण. इथला समुद्र हा निवांत म्हणून ओळखला जातो. पण त्याच समुद्रात सापडलेला मृतदेह तिथं कसा आला, खून कुणी केला याची काहीही माहिती पोलिसांकडे नव्हती. एखाद दुसरा महिना किंवा एखाद दुसरं वर्ष नाही तर तब्बल 13 वर्ष. 2019 उजाडलं तरीही. पण याच 2019 मध्ये पोलिसांना या खुनाचा उलगडा झाला. नेमकं काय घडलं होतं, कसं घडलं होतं हे सगळं स्पष्ट झालं आणि त्याचं कारण ठरलं निवडणुका. राज्यात विधानसभा निवडणुकांची चाहूल लागली तसं ऑक्टोबर महिन्यात पोलिसांनी अजामीनपात्र गुन्ह्यांची माहिती काढली. रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना बोलवून घेतलं, त्यातल्या काही जणांना स्थानबद्ध केलं आणि कित्येकांना तडीपार केलं. पण हे सगळं करताना पोलिसांना
2006मध्ये घडलेल्या हत्येची मिसिंग लिंक सापडली. रणसिंग वाल्मिकीची हत्या करून गायब झालेले संशयित आरोपी ॲक्टिव्ह झाले होते. कुठं? उत्तर प्रदेशात. आपण केलेल्या खुनाला 13 वर्षांच्या नंतरही वाचा फुटली नाही हे बघून आरोपी आपापल्या गावाला यायला लागले. काही जण कुटुंबासोबत सेटल झाले. त्यांचा हाच आत्मविश्वास घात करणारा ठरला आणि ते पोलिसांच्या रडारवर आले. पोलिसांचे एक पथक लागलीच उत्तर प्रदेशमध्ये पोचलं आणि त्यांनी सतपाल वाल्मिकीला फरीदाबादच्या कृष्णा कॉलनीमधून अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्यानं आणखी एक नाव घेतलं, तेजपाल. हा तेजपाल तेव्हा दिल्लीमध्ये होता. पोलिसांनी त्याला दिल्लीमधून उचललं. वीरपाल नावाच्या आणखी एका सहकाऱ्याला अटक झाली आणि 13 वर्षांनी उलगडलं रणसिंग वाल्मिकीच्या हत्येचं कोडं. वीरपाल हा सतपाल वाल्मिकीचा भाऊ. वीरपाल हा मुंबईच्या मलबार हिल भागात एका बिल्डिंगमध्ये सफाई कर्मचाऱ्याचं काम करायचा. त्याला काही दिवसांसाठी आपल्या मूळ गावी म्हणजे उत्तर प्रदेशला जायचं होतं. म्हणून त्यानं बदली कर्मचारी म्हणून रणसिंगला बोलवलं. रणसिंग काम करायला लागला. ते त्या मालकाला आवडलं आणि त्यांनी वीरपालच्या ऐवजी रणसिंगला कायम ठेवलं. वीरपालचा जॉब गेला कारण रणसिंग ठरला. हा राग वीरपालच्या डोक्यात होता. या रागाला बूस्ट मिळाला सतपालमुळं. रणसिंगनं सतपालला 15,000 रुपये दिले होते. सतपाल ते परत करत नव्हता. त्यावरून या दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून रणसिंगच्या खुनाचा प्लॅन रचण्यात आला. सतपाल आणि तेजपालनं एका रात्री रणसिंगला गाठलं, त्याची हत्या केली. त्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे केले आणि तेच समुद्रात फेकून दिले. पण हे तुकडे तरंगत किनाऱ्यावर आले आणि रणसिंगचा मृतदेह सापडला. तरी सुद्धा पोलिसांना आरोपी सापडले नव्हते. जे सापडले 2019मध्ये 13 वर्षांनी. निवडणुकांच्या तोंडावर पोलिसांनी कागदपत्र तपासल्यामुळं जुन्या गुन्हेगारांची माहिती काढण्याचा प्रयत्न केल्यावर सतपाल आणि तेजपालनं 2021मध्ये जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. पण न्यायालयानं हा अर्ज फेटाळला आणि एक खून करून 13 वर्ष गायब असलेले आरोपी जाळ्यात सापडले ते सापडलेच. राजभवन सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी घडलेलं हे हत्याकांड 13 वर्षांनी उलगडलं ते असं.